24 मे 2026 रोजी साताऱ्यातील होतकरू तरुण यांचा आंबेनळी घाटामध्ये दुर्दैवी अंत झाला। ह्याच्यामध्ये हे आटीच्या आटी तरुण छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने हे प्रेरित झालेले हे तरुण होते आणि संपूर्णच या साताऱ्यावर शोककळा पसरली होती। आम्ही सर्वजण या ठिकाणी या त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील होतो आणि या दुःखद घटनेची माहिती काढत असताना आमच्या निदर्शनास एक गोष्ट आली की एनपी इन्फ्रा नावाची जी कंपनी होती त्यांच्याकडे गेल्या 2.5 वर्षापूर्वी पोलादपूर ते सुरूर या रस्त्याचं वर्क ऑर्डर झाली होती। खरं तर काम करत असताना या आंबेनळी घाटाचा इतिहास जर बघितला तर अनेक अपघात या आंबेनळी घाटामध्ये झालेले आहेत। पाठीमागं 42 लोक घेऊन जाणारी बस त्या ठिकाणी कोसळली होती, त्याच ठिकाणी 32 जण मृत्युमुखी पडली होती, त्याच ठिकाणी वाईमधलं एक दाम्पत्य या ठिकाणी या दरीमध्ये कोसळून मेलं होतं आणि हीच ज्यावेळेस 8 लोक वाहून नेणारी जी स्कॉर्पिओ या दरीमध्ये गेली होती, त्या दरीमध्ये ती स्कॉर्पिओ काढण्यासाठी रेस्क्यू टीम गेली होती। त्या टीमला डीएल पासिंग नावाची वेरणा गाडी सापडली होती। म्हणजे असे किती अपघात त्या ठिकाणी होत आहेत की त्या अपघाताची माहिती सुद्धा या पोलिसांना होत नाही आणि अशा या ठिकाणी अत्यंत संवेदनशील रस्त्यावर त्या ठिकाणी सुरक्षा कठडे नव्हते म्हणून हे अपघात झालेले आहेत। खरं तर ज्या कंपनीला काम मिळतं त्या कंपनीचं कामच असतंय की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे अपघाताचे जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी सुरक्षा कठडे सुरुवातीला बांधून घेणे। खरं तर या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये त्यांना या रस्त्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं काम करता आलं नाही। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि या जबाबदारीने सांगतो एनपी इन्फ्रा या कंपनीनं जीएसटीचा बेकायदेशीर वापर करण्यासाठी KLN नावाची कंपनी, जी कंपनी 18 नोव्हेंबर 2019 साली स्थापन झाली होती आणि या कंपनीचा मूळ उद्देश फक्त भ्रष्टाचार करणे हा होता आणि त्या कंपनीच्या वतीनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे स्वतःला नेते म्हणून घेता येत ना या कोरेगावचे, ते दयानंद भोसले या ठिकाणी या कंपनीचं काम पाहत होते। म्हणजे नावामध्ये दया आणि निर्दयीपणानं या ठिकाणी अत्यंत ह्या 8 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा दयावान या ठिकाणी या संपूर्ण या मृत्युमुखी पडलेल्या ह्या पोरांच्या कारणाला जबाबदार आहे। या एका बाजूला निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्या कुटुंबियाची भेट घेऊन 50-50 हजार रुपयाची मदत करायची। म्हणजे या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून 34 कोटीची दलाली, मी जबाबदारीने सांगतो 34 कोटी रुपयाची दलाली या कोरेगाव एकांबे घाटातल्या 50 वेगवेगळ्या खात्यांवर पैसे आलेले आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत। आम्ही या ठिकाणी 7 पानाची तक्रारी अर्ज आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, आम्ही या ठिकाणी अँटी करप्शनला दिलेलं आहे। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सगळीकडे या ठिकाणी या विषयाची तक्रार आम्ही दिलेली आहे। आमचा प्रशासनावर अगदी मजबूत विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह खात्यावर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि कायद्याच्या दृष्टीनं ही बेकायदेशीर असलेली कंपनी आणि हा निकृष्ट झालेला हा रस्ता आणि त्याच्यामुळं हे साताऱ्यातले होतकरू गेलेले तरुण या सर्वच गोष्टीला न्याय ही प्रशासन व्यवस्था देईल अशी आशा व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।